त्यांनी ठराव केला. त्या ठरावानुसार संस्थेचे गॅस कनेक्शन असलेल्यांनाच निवडणुकीला उभं राहता येणार होतं. त्यावेळी ही बाब कुणाच्या लक्षातही आली नाही. 2 वर्षानंतर याच ठरावाच्या आधारे विरोधी पॅनलमधील सर्व उमेदवार निवडणुकीसाठी अपात्र ठरले. सर्व बाजी पलटी झाली आणि विरोधक गोंधळात पडले. हा प्रकार घडलाय पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे येथील संजीव औद्योगिक संस्थेच्या बाबतीत. सहकार तत्वावर चालणाऱ्या संजीव औद्योगिक सहकारी संस्थेची स्थापना 1995च्या सुमारास झाली. यासाठी परिसरातून, जिल्ह्यातून आणि जिल्ह्याबाहेरून भागभांडवल गोळा करण्यात आलं. संस्थेची सभासद संख्या 2045च्या आसपास आहे. स्थापनेपासून आतापर्यंत गॅस निर्मिती करून तो घरोघरी वितरित करण्याचं काम चालूच झालं नसल्याचं सांगण्यात येतंय. इथं कामगारही नेमण्यात आलेत, पण त्यांचा पगारही दिला नसल्याचं कामगार सांगतात. त्यामुळं संस्थेत नेमकं काय चाललंय हे सभासदांना कळत नव्हतं. संचालक मंडळाची निवडणूक लागली की ती लढवून सत्ता मिळाली की संस्था सुरळीत सुरू करायची असं सभासदांनी ठरवलं. दरम्यान सत्ताधाऱ्यांनी मध्यंतरी एक चांगलाच डाव टाकला. जे संस्थेचे गॅस कनेक्शन धारक नाहीत त्यांना निवडणुकीला उभं राहता येणार नाही असा ठराव 30 एप्रिल 2023 रोजी संमत केला. पण हा ठराव बेकायदा असून तो चुकीच्या पद्धतीनं केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. एकूण सभासद संख्या 2045 असताना त्या सभेवेळी फक्त 152 सभासदांच्या सह्या होत्या. त्यामध्ये सुद्धा मृत सभासदांच्या सह्या बोगसपणे करण्यात आल्या होत्या. 1.5-2 वर्षानंतर म्हणजे काही दिवसांपूर्वी या संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक लागली. या निवडणुकीसाठी विरोधी पॅनेलमधल्या 16 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. पण त्या ठरावामुळं कलम 40(क) नुसार या सर्व 16 जणांना अपात्र ठरवण्यात आलं आणि सत्ताधाऱ्यांचा बिनविरोध पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा झाला. या प्रकारानंतर संतापलेल्या विरोधकांनी उपजिल्हा निबंधक कार्यालयावर वरिष्ठ कार्यालयांमध्ये दाद मागितली, पण त्यांची दखल कुणी घेतली नाही. 30/4/2023ला जो ट्रॉ पास केलेला आहे, जो ट्रॉ चुकीच्या पद्धतीने केलेलं ते आम्ही डिटेल निवडणूक अधिकारी सचिव गडकरी साहेबांना दिलेलं आहे, डीडीला दिलेलं आहे, जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. सगळ्यांना पत्र देऊन पण चुकीच्या पद्धतीने संस्थेचा कारभार चाललेला आहे. त्या पद्धतीने इलेक्शन हे रद्द करून परत फिर इलेक्शन घ्यावे ही आमची मागणी असणार आहे. दुसरी मागणी म्हणजे त्या पद्धतीने झालेला ट्राव, त्या ट्रावमध्ये मयत माणसाच्या सह्या दाखवलेल्या आहेत. त्या सह्याच्या संदर्भामध्ये कुठल्याच DDRनं चौकशी न करता आमच्या उमेदवारांना अपात्र करून त्या पद्धतीने आम्हाला दिशा न्याय मागायची केली असताना तरी पण कुठली DDR कोर्टात जावा म्हणतात. कोर्टात आम्हाला जायचं नाही. या संदर्भात लोकशाही संघर्ष सेना या संघटनेनं नुकतीच उपजिल्हा निबंधकांची भेट घेतली आणि तो वादग्रस्त ठराव रद्द करा आणि फेरनिवडणूक घ्या अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. अन्यथा या अन्यायाविरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. यावेळी विकास पाटील, बबन सरोटे, महादेव चव्हाण, सुरेश माधव, आप्पा मोरे आदी उपस्थित होते.